नमस्कार विद्यार्थ्यांनो. बघा विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुणे कारागृह पोलीस भरती 2025 ला आलेले अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे पार्ट 2 बघणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण 25 क्वेश्चन घेतले होते. आज 26 क्वेश्चन पासून सुरुवात करू. बघा प्रश्न काय म्हणतो, ब हा क पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. म्हणजे क मोठा असेल, एक मिनिट, ब हा क पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे म्हणजे क काय असेल, मोठा असेल. क किती वर्षांनी मोठा असेल, ब पेक्षा 7 वर्षांनी. त्या दोघांच्या वयांची बेरीज 43 असल्यास ब चे वय किती. बघा क आणि ब च्या वयाची बेरीज किती म्हणते, 43. तर ब चे वय किती, याला सॉल्व करू. सॉरी, ब ब कॅन्सल, क क 2 के, के म्हणजे क समजा 50. तर क ची व्हॅल्यू किती आली, 25. जर क 25 तर ब किती, तो 7 वर्षांनी लहान आहे. तर ब ची व्हॅल्यू किती येणार, 18. बी बरोबर 18. तर ब चे वय किती, 18. क्वेश्चन नंबर 27 आहे. रस्त्याच्या कडेला 20 खांब आहेत. लगतच्या 2 खांबांमधील अंतर 2 मीटर असेल तर पहिल्या व 20व्या खांबातील अंतर किती. बघा विद्यार्थ्यांनो, हा एक रस्ता आहे. रस्त्याच्या कडेला 20 खांब आहे, 1 2 3 4 असे किती आहे, 20 आहे. आणि 2 खांबामधील अंतर किती आहे, याच्यात 2 मीटर, याच्यात 2 मीटर, प्रत्येक याच्यात 2 मीटरचं अंतर आहे. तर काय म्हणते, पहिल्या आणि शेवटच्या याच्यात तर 20 आहे, तर 20 मधून 1 वजा करायचं, दिलेल्या संख्येतून 1 वजा करायचं आणि दिलेल्या अंतरने गुणायचं. किती येणार, 19 दुने 38 मीटर. किती येते आन्सर याचं, 38 मीटर. क्वेश्चन नंबर 28 आहे. DSF म्हणजे HWJ ते MHK म्हणजे किती. बघा डी किती आहे, डी ची व्हॅल्यू 4, S 19, एच ची व्हॅल्यू किती येते, 19, एफ ची किती येते, 6, एफ किती आहे, 6, एच कितीवर येते, 8, W 23, J 10. बघा 4 मध्ये किती ऍड केले, 4. 19 मध्ये किती ऍड केले, 23 आले 4. 6 मध्ये किती ऍड केले, 4. तर प्रत्येक याच्यात ऍड करायचे. एम ची व्हॅल्यू किती, एम किती येते, इथे लिहितो, MHK, M 30, G 7, H 8, J 10, K 11. याच्यात ऍड करा 4, किती येते, 17. 8 आणि 4 12, 15. M 30, N 14, O 15, 17 कशाची व्हॅल्यू आहे, 17 Q आणि 12 J 10, K 11, L 12. काय येणार, QLO. बघा प्रत्येक संख्येत 4 ऍड केले म्हणजे ह्या संख्येच्या 4 ने समोरची संख्या घेतली आहे. हे नंबर तुम्हाला पाठ पाहिजे, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 29 आहे. गौरीचा जन्म शुक्रवार दिनांक 10 सप्टेंबर 1993 रोजी झाला तर तिचा 3रा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल तर सांगा. बघा गौरीचा जन्म कधी झाला, 10 सप्टेंबर 1993. कोणता वार होता, शुक्रवार. कोणता वार होता, शुक्रवार. तर 3रा वाढदिवस कधी येईल, 3रा वाढदिवस येईल 94, 95 आणि 96 ला, 3ऱ्या वर्षी म्हणजे 3 वर्षानंतर. तर बघा 94 3 वर्ष आहे तर 3 ऍड होणार, 3 दिवस समोर जाणार. आणि यामध्ये 94 लीप वर्ष आहे का नाही, 95 आहे का नाही, 96 आहे का, हो 1 वर्ष याच्यात लीप वर्ष आहे म्हणून 1 ऍड करा. लीप वर्षाचा 1 ऍड करा आणि हे 3 वर्ष, तर 3 ने समोर जाईल. टोटल किती, 4 दिवसाने समोर जाईल. शुक्रवार मध्ये 4 ऍड करा, शनिवार रविवार सोमवार मंगळवार, शनिवार रविवार सोमवार मंगळवार. तर गौरीचा 3रा वाढदिवस कोणत्या वार, मंगळवारला. समजलं. क्वेश्चन नंबर 30 आहे. एका सांकेतिक भाषेत गव्हर्न हा शब्द HQYWT असा लिहिला तर त्या सांकेतिक भाषेत हाऊस शब्द कसा लिहावा. बघा गव्हर्न कसा लिहितो,
गव्हर्न HQY जी ची व्हॅल्यू किती आहे 7, एच ची व्हॅल्यू किती आहे 8, O 15, Q 17, V 20, Y ची व्हॅल्यू किती येते, Y ची व्हॅल्यू येते 25, सॉरी V किती येते 20, U 21, V 20, 22, Y ची व्हॅल्यू येते 25, I 9, E 5, R 18, W 23, N 14, T 20. बघा कितीने वाढत आहे 7 1 ने वाढला, इथे कितीने वाढला 2 ने, इथे कितीने वाढला 3 ने, इथे कितीने वाढला 4 ने, इथे किती 5 आणि इथे किती 6. तर याच्या समोरची संख्या आपल्याला घ्यायची आहे हाऊस. एच नंतर काय येते जे, ओ नंतर पी क्यू, यू नंतर टी व्ही, व्ही डब्ल्यू एक्स, जे क्यू एक्स आहे का कुठे नाही, एच नंतर आय येते, सॉरी एच नंतर आय क्यू एक्स. बघा सॉल्व करून बघा एस आणि ई पण, हे ऑप्शन बी येणार. समजलं. नंबर तोंडपाठ पाहिजे. गटात न बसणारे ओळखा. मंगळ, पृथ्वी, गुरु, चंद्र. बघा तिन्ही काय आहे ग्रह आहे आणि चंद्र काय उपग्रह, तर काय येणार चंद्र, गटात न बसणारा शब्द. क्वेश्चन नंबर 32 आहे. एका शाळेमध्ये 5 शिक्षक ए आणि बी हिंदी आणि इंग्लिश शिकवतात, सी आणि बी इंग्लिश आणि भूगोल शिकवतात, डी आणि ए गणित आणि हिंदी शिकवतात, ई आणि बी इतिहास आणि संस्कृत शिकवतात, तर खालीलपैकी कोणती शिक्षकांची जोडी भूगोल आणि हिंदी हे दोन्ही विषय शिकवते. बघा 5 शिक्षक कोण आहे, ए बी सी डी ई. आधी शॉर्टकट ट्रिक सांगतो. ए आणि बी हिंदी आणि इंग्लिश शिकवतात. काय विचारत आहे आपल्याला, भूगोल आणि हिंदी, भूगोल आणि हिंदी. तर ए आणि बी काय शिकवतात हिंदी, ए आणि बी हिंदी शिकवतात. आणि कोण हिंदी शिकवतो, इंग्लिश, भूगोल, गणित. कोण, डी आणि ए, डी आणि ए हिंदी शिकवतात, ई आणि बी इतिहास आणि संस्कृत. झालं. ए बी डी काय शिकवतात, हिंदी शिकवतात. आणि आपल्याला काय घ्यायचं आहे, भूगोल सुद्धा शिकवणारे घ्यायचे आहे. तर बघा ए आणि बी इंग्लिश, सी आणि बी इंग्लिश आणि भूगोल, सी आणि बी, इथे सी आहे का नाही, सी आणि बी काय शिकवते भूगोल. पुन्हा कुठे शिकवते भूगोल, संस्कृत. तर बघा भूगोल कोण शिकवत आहे, भूगोल आणि हिंदी फक्त ब शिकवत आहे. काय विचारलाय, दोन्ही विषय शिकवणारे विचारलाय. तर हिंदी आणि भूगोल कोण शिकवत आहे, फक्त बी शिकवत आहे. बी इथे आहे, बी इथे आहे. तर हा ऑप्शन ते येणार नाही. मग राहिलाय हा दोघातून. हा ए फक्त हिंदी शिकवत आहे, ए भूगोल शिकवत आहे का नाही, तर हा सुद्धा नाही येणार. सी फक्त भूगोल शिकवत आहे, हिंदी नाही शिकवत आहे, हा सुद्धा नाही येणार. तर काय येणार आहे यापैकी नाही. ते हिंदी आणि भूगोल कोण शिकवत आहे, फक्त बी शिकवत आहे. कोण शिकवत आहे, फक्त बी. ही शॉर्टकट ट्रिक झाली. आता लांब मध्ये बघू कसं करायचं. तर बघा ही शॉर्टकट ट्रिक झाली. आता बाकीचं सांगतो. इथे हिंदी, इंग्लिश, भूगोल, भूगोल, भूगोलला झालं भूगोल आणि गणित आणि काय आहे हिंदी, हिंदी तर झालं, हिंदी, इंग्लिश, भूगोल, गणित, इतिहास आणि संस्कृत. कसं घेऊ, ईचा ई लिहितो आणि संस्कृतचा स लिहितो. किती झाले 6 सब्जेक्ट, हिंदी, इंग्लिश, भूगोल, गणित, इंग्लिश आणि संस्कृत. ए बी सी डी ई. बघा काय म्हणते, ए आणि बी हिंदी आणि इंग्लिश शिकवतात. ए आणि बी हिंदी शिकवते, इंग्लिश शिकवते. बी पण हिंदी आणि इंग्लिश शिकवते. सी आणि बी इंग्लिश आणि भूगोल शिकवतात. सी आणि बी इंग्लिश आणि भूगोल शिकवतात. सी आणि बी इंग्लिश आणि भूगोल, बी भूगोल. हा. डी आणि ए गणित आणि हिंदी शिकवतात. डी आणि ए काय शिकवतात, गणित आणि हिंदी, गणित आणि हिंदी, गणित आणि हिंदी. बघा
आता काय राहिलं, ई आणि बी इतिहास आणि संस्कृत शिकवतात. ई काय शिकवते, इतिहास आणि संस्कृत, इतिहास आणि संस्कृत. राईट करा, राईट करा. ए आणि बी इतिहास आणि संस्कृत. तर खालीलपैकी कोणत्या शिक्षकाची जोडी भूगोल आणि हिंदी शिकवते. भूगोल आणि हिंदी कुठे आहे, भूगोल कोण शिकवत आहे, भूगोल बी शिकवत आहे. हा, भूगोल बी शिकवत आहे. आणखीन कोण शिकवत आहे, कोणीच नाही. आणि हिंदी कोण शिकवत आहे, हिंदी शिकवत आहे ए शिकवत आहे. हिंदी कोण शिकवत आहे, ए शिकवत आहे. आणि कोण शिकवत आहे, बी आणि डी. हिंदी कोण शिकवत आहे, ए बी आणि डी. समजलं. पण भूगोल फक्त हिंदी आणि भूगोल फक्त बी शिकवत आहे. समजलं. ठीक आहे, इथे जागा कमी होती, तुम्ही समजून घ्या. म्हणजे माझा अर्थ काय होता, तुम्हाला हे सॉल्व्ह करता आलं पाहिजे. कसं सॉल्व्ह करावं लागते हे मी ह्या प्रश्नामधून शिकवलं आहे. ठीक आहे, शॉर्टकट ट्रिकने पण येते याचा आन्सर. एक मिनिट. प्रदीप, प्रकाश, प्राची, प्रज्ञा ही भावंडे आहेत. प्राचीचे वय प्रज्ञाच्या वयाच्या 1.5 आहे. प्रदीपचे वय प्राचीच्या वयाच्या दुप्पट आहे. तर प्रकाशचे वय प्रज्ञाच्या वयाच्या तिप्पट आहे. तर या चौघात जुळी भावंडे कोणती. प्राचीचे वय प्रज्ञाच्या वयाच्या 1.5 आहे. प्राचीचे वय ही प्रज्ञा. प्राचीचे वय काय, प्रज्ञाच्या वयाच्या, प्रज्ञाचे एक्स घेतलं तर प्राचीच्या वय प्रज्ञाच्या 1.5 आहे. तर प्राचीचे वय प्रज्ञाच्या, प्रज्ञा एक्स असेल तर प्राची किती असेल, 1.5. ठीक आहे. प्रदीपचे वय प्राचीच्या वयाच्या दुप्पट आहे. प्रदीपचे वय, प्रदीप घेऊ इथे. प्रदीपचे वय प्राचीच्या वयाच्या दुप्पट. प्राची 1.5 आहे तर प्रदीप किती असेल, 3x, याच्या दुप्पट. समजलं. तर प्रकाशचे वय प्रज्ञाच्या वयाच्या तिप्पट आहे. प्रकाश कोणाच्या 3 पट आहे, प्रज्ञाच्या. 3x. बघा काय म्हणते, प्राचीचे वय प्रज्ञाच्या वयाच्या 1.5 पट आहे. प्रज्ञाचं वय x घेतलं तर प्राचीचे वय काय राहणार, 1.5 पट. बरोबर आहे. प्रदीपचे वय प्राचीच्या वयाच्या दुप्पट आहे. प्रदीप प्राचीच्या दुप्पट आहे. प्राची 1.5 पट आहे तर याच्या दुप्पट किती होईल, 3x. तर प्रकाशचे वय प्रज्ञाच्या वयाच्या तिप्पट आहे. प्रकाशचे वय प्रज्ञाच्या तिप्पट आहे. प्रज्ञा x आहे तर प्रकाश किती राहणार, 3 आहे. तर या चौघात जुळी भावंडे कोणती. बघा ह्या दोघांचं वय सेम आहे, म्हणजे हे काय झालं, जुळी भावंडे. प्रकाश आणि प्रदीप. कुठे आहे, प्रदीप, प्रकाश. ऑप्शन 4 डी इज द राईट आन्सर. बघा विद्यार्थ्यांना, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात. बघा, एक खुर्ची 184 रुपयाला विकल्याने 15% नफा झाला. जर 20% नफा हवा असेल तर खुर्ची कितीला विकावी. बघा 15% नफा म्हणजे 115, तर कितीला विकली ती, 184 रुपयाला. 115% म्हणजे 184 रुपये. तर 1% म्हणजे किती, 184 भागीला 115. पण आपल्याला किती करायचे आहे, 120% नफा. ते 120% म्हणजे किती, 184 भागीला 115 गुणीला 120. सॉल्व करा. 5चा भाग जाते का, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 दुने 10, 5 चोक 20, 23 24. कितीचा जाईल, 8 त्रिक 8 दुने 16. हा, 23 गुणीला 8 करा. 8 त्रिक 24, चल 8 2 16 2 18. किती येते, 23 8 184. आता याचा गुणाकार, 8 चोक 32 2, हातच्याले 3, 8 2 16 3 192. किती आला आन्सर, 192. समजला. बघा क्वेश्चन नंबर 35 काय म्हणत आहे, 3:30 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन आहे. बघा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामधील कोन काढायचा असेल तर याच्यासाठी फॉर्म्युला आहे 11 मिनिट बाय 2 मायनस 30 हवर. तर 3:30 म्हणजे किती, 3 वाजून 30 मिनिट. मिनिट किती आहे, 30 मिनिट भागीला 2 वजा 30. हवर किती आहे म्हणजे तास किती आहे, 3. सॉल्व करा.
15, 15 11 165, 30 90, किती येते आन्सर 75, किती येते ऑप्शन बी इज द राईट आन्सर. विसंगत घटक ओळखा. M13 बरोबर आहे, A1, N14 बरोबर आहे, R18, A1, M13 बरोबर आहे, J10, U21, G7 बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे, H8, U21, B10 येते का नाही, B येते 2, हा आहे विसंगत घटक. बघा 7, 52, 13 काय, तर बघा याच काय ते 5 आणि 2 7, 5 आणि 2 7, 7 आणि 5 12 आणि 1 13 हा येते, 7 आणि 2 9 आणि 1 10 नाहीये, 7 आणि 3 10, 1 11 हा सुद्धा नाहीये, 8 आणि 1 9 आणि 6 15 हा सुद्धा नाहीये, हा एक झाला. ह्या प्रश्न असं सॉल्व्ह केलं तर 175 आन्सर येते. पण दुसरी मेथड काय म्हणते, 7चा वर्ग किती होते 49, 49 अधिक 3 किती होते 52, 13चा वर्ग 169 अधिक 3 ऍड केले तर 172, ऑप्शन बी येते, ऑप्शन बी येते. तर बघा ह्या क्वेश्चनवर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. ठीक आहे, या पद्धतीने केलं तर 172 येते आणि असं केलं तर 175 येते. बघा विद्यार्थ्यांना, व्हिडिओला लाईक करत चला आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला. त्रिकोण मोजा. अरे या त्रिकोण कसा होता, सॉरी एक असा त्रिकोण दिलेला होता, 1 2 3, ठीक आहे 1 2 3 होता, 1 2 3. चला मोजा. बघा याच्यासाठी कसं करावं लागते, 1 2 3 आणि इथे 1 2 आणि 3 याची बेरीज करायची, 1 2 हा तिसरा कोण, 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि 1 2 3 किती आले, 3 आणि 2 5 आणि 1 6 किती आला 12. पण हा कोण आहे, हा इथे याच्यासोबत पण मोजलाय आणि इथे डबल मोजण्यात आला, म्हणून हा कोण वजा करा, डबल मोजण्यात आला म्हणून. मग आन्सर काय येईल 11. 11 इथे दिलंच नाही, तर करेक्ट आन्सर काय येणार 11. ठीक आहे. राम घरापासून 15 किलोमीटर दक्षिणेकडे गेला. बघा दिशा माहित असणं गरजेचं आहे. वरती काय असते, उत्तर दिशा, खाली असते दक्षिण, आणि उत्तर इकडलं येते पूर्व आणि इकडलं येते पश्चिम. बघा राम घरापासून 15 किलोमीटर दक्षिणेकडे, राम घरापासून 15 किलोमीटर कुठे गेला दक्षिणेकडे, हा 15 किलोमीटर, व पूर्वेकडे वळून 10 किलोमीटर गेला, इकडे किती गेला 10 किलोमीटर. नंतर उत्तरेकडे वळून किती गेला, इकडे 5 किलोमीटर उत्तरेकडे, आणि व पुन्हा पश्चिमेला, पश्चिम कोणीकडे येते इकडे, पश्चिमेला किती गेला म्हणते 10 किलोमीटर. आता हे त्याचं घर होतं नाही, इथून सुरुवात झाली त्याची, तर काय म्हणते इथे येऊन थांबला तो. तर राम घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे, तर राम घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे, हे 5 5, इथे किती राहिला मग 10 किलोमीटर, हा 15 होता, इथून 5 हा 5 होता, 5 वरती आला होता, तर इथून घरापासून किती किलोमीटर वर आहे 10 किलोमीटर वर आहे. पण कोणत्या दिशेला आहे तो आता, दक्षिण दिशेला, दक्षिणेला 10 किलोमीटर आहे, समजून घ्या. क्वेश्चन नंबर 40 आहे. जर 8 2 16 4 20 4 ऍड केले, 9 3 27 न 4 31 4 ऍड केली, तो सुद्धा 8 5 40 न 4 44, तर 30 150 न 4 154, प्रत्येक याच्यात 4 ऍड केले, तर काय आला आन्सर 154. हा सॉल्व्ह करा. बघा याची बेरीज करून बघू, 9 4 1303, हातचा आला 1 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि 2 6, याला सॉल्व्ह करा. 7 आणि 5 12 आणि 1 1303, हातचा आला 1 2 2 आणि 2 4 आणि 2 6, बरोबर आहे. 8 आणि 2 10 0, हातचा आला 1 2 आणि 2 4, 40 मध्ये किती ऍड केले तर 63 येते, तर किती 3 23, तर याचा आन्सर काय ना 23.
300 फुलांपैकी प्रत्येक 15 फुलाच्या 8 माळा तयार केल्या. 15 फुलाच्या किती 8 माळा तयार केल्या. 15 सकाळ 9 115 8 120 फुले गेली. मग उरलेली किती फुले राहिली? 300 पैकी 120 फुले इथे यूज झाली तर किती राहते शिल्लक? 180 शिल्लक राहिली. तर उरलेल्या फुलांच्या 15 माळा तयार करण्यासाठी प्रत्येक माळेत किती फुले घ्यावे लागतील? बघा 180 फुले राहिली, त्याला काय म्हणते? फुलांच्या 15 माळा तयार करायच्या आहे. तर 15 180 ला 15 ने भागा तर प्रत्येक माळ्यात किती फुले येतील? 15 1 15 3 15 2 30 किती येतील? प्रत्येक माळ्यात 12 फुले येतील. क्वेश्चन नंबर 43 आहे. एबीसीच्या वयाचे गुणोत्तर 2:5:4 आहे. बी चे वय 20 वर्ष असेल. एबीसी बी चे किती आहे म्हणते? 20. कितीनं गुणला तर 20 येते? 4 ने. तर ए व सी चे वय किती असेल? तर ए ला 4 ने गुणा 4 2 8 4 चौक 16 8 आणि 16 8 आणि 16. एबीसीच्या वयाचे गुणोत्तर 2:5:4 आहे. तर बी चे वय 20 वर्ष असेल. 5 ची व्हॅल्यू 20 दिली आहे तर 2 ची व्हॅल्यू किती येणार? 8 आणि 4 ची व्हॅल्यू किती येणार? 16. समजलं? खालील प्रश्न चिन्हाच्या जागी येणार आहे, योग्य पर्याय निवडा. बघा 1 चा घन 1 अधिक 4 बरोबर 5. 2 चा घन 8 अधिक 4 12. प्रत्येक याचा 1 2 3 4 क्रमवार संख्येचा घन करून त्याच्या 4 मिळवायचे आहेत. 3 चा घन 27 अधिक 4 किती येते? 31. 4 चा घन 4 चौक 16 16 चौक 64 64 अधिक 4 68. 5 चा घन किती येते? 125 अधिक 4 किती येते? आन्सर 129. समजलं? क्वेश्चन नंबर 45 आहे. 3:45 झाले आहेत. तास काटा व मिनिट काटा यामध्ये अंशात्मक कोन काढा. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा, कारण की या टाईपवर आधीच एक प्रश्न झाला आहे. बघा कसं काढायचं. यासाठी फॉर्म्युला काय सांगितला? तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये अंशात्मक कोन काढायचा आहे. तर काय असते फॉर्म्युला? 11 मिनिट बाय 2 मायनस 30 हवर. मिनिट किती आहे? 40 भागीला 2 30 और किती आहे? 3 20 11 2 22 220 भागीला 90 किती येते? 220 मधून 90 गेले किती येते? 0. 12तून 9 गेले किती राहते? 3. 130 किती आला आन्सर? 130. क्वेश्चन नंबर 46 आहे. आई व मुलगी यांच्या आजच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहे. बघा आईचं आजचं वय x आणि मुलीचं आजचं वय सुद्धा y मानू. 15 वर्षानंतर आईचे वय 15 वर्षानंतर म्हणजे किती? x प्लस 15. आईचं वय किती होईल? 15 वर्षानंतर x प्लस 15 व मुलीच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट होईल आईचं वय. मुलीचं वय किती होईल? मुलीचं वय होईल y प्लस 15. 15 वर्षानंतर 15 वर्ष ऍड होतील ना दोघांच्या वयात. बरोबर झालं. आता हे समीकरण कसं करायचं? काय म्हणते? मुलीच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट होईल. आईचे वय मुलीच्या 15 वर्षानंतरच्या वयाच्या दुप्पट होईल, म्हणून याला मुलीच्या दुप्पट. तेव्हा आईचे वय मुलीच्या वयाच्या दुप्पट होईल, म्हणून याला 2 ने गुणले. आता याला सॉल्व्ह करा. x प्लस 15 2y अधिक 30 सॉरी आजच्या वयाची बेरीज किती आहे? x प्लस y किती आला? 60. x मायनस 2y 30तून 15 गेले किती राहते? 15. बघा x मायनस 2y 15 x प्लस y 60. लक्षात ठेवा. काय आलं तर x मायनस 2y किती आलं होतं? 15 आणि x प्लस y किती आलं तर? 60. आता याला सॉल्व्ह करा. बघा याला मायनस केलं
तर याला मायनस, हे सुद्धा मायनस, मायनस मायनस कॅन्सल, -2y मायनस किती येते 3y, 60तून 15 गेले किती राहते 50, 50 मधून 5 गेले 45, -45 मायनस मायनस प्लस, तर y ची किंमत किती आली 15, y ची किंमत किती आली 15, x प्लस y 60, y ची किंमत 15, तर x बरोबर 45. आणि x कशासाठी घेतलं होतं आपण आईसाठी, तर आईचे आजचे वय किती 45 आणि मुलीचे आजचे वय किती 15, समजून घ्या एकच्या पद्धतीनं सांगितलं. आता शॉर्टकट सांगू का तुम्हाला, तर शॉर्टकट कसं बघायचं बघा. आजच्या वयांची बेरीज किती आहे 60, 15 वर्षानंतर किती होईल 15, आईचे वय 15 वर्षाने वाढेल, मुलीचे वय 15 वर्षाने वाढेल, किती होणार 30. मग 15 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होतील 90 होईल ना. मग आईचे वय मुलीच्या वयाच्या दुप्पट आहे, आईचे वय मुलीच्या वयाच्या दुप्पट आहे, तर एक 45 राहील आणि एक 15 राहील. आईचे वय 45 आणि मुलीचे वय 15. ही झाली शॉर्टकट ट्रिक. जर तसं नसेल येत तर एक्स घेऊन सुद्धा करू शकता. एका पार्टीत 40 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने एकदा एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील बघा. याच्यासाठी फॉर्म्युला आहे n × n-1 भागीला 2. n म्हणजे काय, किती लोक होते 40 लोक. एक वजा काढून केला तो स्वतःची हस्तांदोलन करेल का, नाही, भागीला 2, 40 20 19 दुने 8 48 0 480, तर किती हस्तांदोलने होतील 480. क्वेश्चन नंबर 48 आहे. राहुल गुणानुक्रमे 9 असून खालून 38व्या क्रमांकावर आहे, तर त्या वर्गातील मुलांची संख्या किती बघा. राहुल वरून किती आहे इथे आहे 9 वरून म्हणजे प्रथम वरून 9 नंबरवर आहे आणि खालून 38व्या नंबर आहे. खालून किती नंबरवर आहे 38व्या, तर त्या वर्गातील मुलांची संख्या किती, तर करा आहे 38 अधिक 9 किती येते 48 47 येते, किती येते 47. पण हे खालून तो 9 आहे आणि खालून 38 आहे आणि वरून 9 आहे, तर त्याला किती 2 वेळा मोजण्यात आलं, म्हणून त्याच्यातून एक वजा करा. दोघांची बेरीज करायची आणि त्यातून एक वजा करायचं. एक का वजा करायचं, कारण की तो 2दा मोजला गेला, म्हणून यात किती येते आन्सर 46. तर वर्गातील मुलांची संख्या किती आहे 46. क्वेश्चन नंबर 49 आहे. एका संख्येतून 8 अंक 9 वेळा वजा केलास बाकी 7 उरते, तर ती संख्या कोणती. तर बघा विद्यार्थ्यांना, 8 अंक 9 वेळा वजा केला, 8 9 वेळा वजा केला, तर म्हणून किती वजा केले आपण टोटल 72 वजा केले, तरी किती उरते 7 उरते, तरी किती उरते 7 उरते, तर 7 ऍड करा किती येते 79. एका संख्येतून 8 हा 9 वेळा वजा केला, 8 हा संख्या 9 वेळा वजा केली, म्हणून टोटल किती वजा झाली 72, तरी 7 उरत आहे, तर मग ऍड करा, तर ती संख्या कोणती 79. बघा विद्यार्थ्यांना, आजचे प्रश्न इथेच संपले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या, तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.